पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा रविवारी श्रीगोंदा दौरा पार पडला। शहरातील मांडवगण रोडवरील सुमारे 8.5 कोटी रुपयांच्या क्रीडांगणाच्या भूमिपूजनानंतर मंत्री विखे यांनी नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला। नगराध्यक्ष म्हणून शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली। त्यानंतर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला। पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साकळाई पाणी योजनेच्या कामाची पुढील 15 दिवसांत निविदा काढली जाईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा श्रीगोंद्यात केली। डिंबे माणिकडोह बोगद्याच्या कामाबाबत असलेले सर्व तांत्रिक मतभेद दूर झाले असून योजनेला आवश्यक तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे। तसेच साकळाई योजनेसाठी MWRच्या प्रस्तावाला राज्यपालांची मंजुरी मिळाल्याने निविदा प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले। लोणी व्यंकनाथ औद्योगिक वसाहतीत प्रस्तावित प्रकल्पामुळे केवळ श्रीगोंदा तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले। संभाव्य डिफेन्स हब उभारल्यास पायाभूत सुविधांचा विकास होईल, पूरक उद्योगांचे जाळे निर्माण होईल आणि हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यानंतर झालेल्या सभेत मंत्री विखे यांच्या हस्ते नगराध्यक्ष व भाजपाच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। लोकसभा निवडणुकीत नकारात्मक वातावरणाचा फटका बसल्याची खंत विखे पाटील यांनी व्यक्त केली। त्यावर बोलताना बबनराव पाचपुते म्हणाले की लोकसभेला झालेली चूक जनतेच्या लक्षात आली असून डॉक्टर सुजय विखे पाटील यांना खासदार करून जनता ती दुरुस्त करेल। श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीत भाजपाला सत्ता मिळाल्याचा उल्लेख करत त्यांनी या विजयाचे शिल्पकार आमदार विक्रमसिंह पाचपुते असल्याचे सांगितले। या कार्यक्रमास माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार विक्रमसिंह पाचपुते, गणपतराव काकडे, संदीप नागवडे, डॉक्टर विक्रम भोसले, अजित काकडे, ज्ञानदेव हिरवे, अरुणराव पाचपुते, पोपटराव खेतमाळीस, मिलिंद दरेकर, राजेंद्र उकांडे आदी मान्यवर उपस्थित होते। शहरासाठी भरीव निधी देऊन मतदानाचा सन्मान राखला जाईल अशी ठाम ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिली। कुकडीच्या संदर्भामध्ये काही भागामध्ये बारीक बोगदा केल्यानंतर तर जास्तीत जास्त फायदा कुकडी कार्याला होणार आहे आणि त्यामुळे जो काही वर्षा लोकांचा गैरसमज होता की माणिक आपला जो बोगदा झाल्यानंतर वर पाणी कमी पडेल तशी काही वस्तुस्थिती जाता नाही राहिली। बरोबर आता सुदैवाने सगळ्या आता अडचणी दूर झालेल्या आहेत। हे पूर्वी MWRAकडे काही त्रुटी होत्या, पूर्तता करून दिली। नंतर MWRAने राज्यपालाची मान्यता घ्यायला सांगितली, ती आता गेल्या आठवड्यात राज्यपालाची मान्यता आली। आता फक्त जाऊन त्याला टेक्निकल सँक्शन अप्रूव्ह करून मला वाटतं पुढच्या 15 दिवसात निविदा प्रक्रिया व्हायला पाहिजे। आता पाणी परवानगीची अडचण नाही, MWRAची अडचण नाही, राज्यपालाच्या मान्यतेची अडचण नाही, सगळ्या अटी पूर्ण केल्या नाही। आता असं आहे की जिल्हा पोलीस अधीक्षकांना सूचना दिलेल्या आहे। गेल्या आठवड्यामध्ये नाशिक रेंजचे IG आले होते, त्यावेळी चर्चा झालेली आहे। आता परत ते परफॉर्मन्स ऑडिट आपण सुरू करतोय प्रत्येक पोलीस स्टेशनचे। वेगवेगळ्या जे वर्गवारी गुन्हेगारीची वर्गीकरण आहे ते किती कारवाई झाली, विशेष करून अवैध व्यवसाय आहे, ड्रग्ज आहे, मोठा तो जिल्ह्याला विळखा पडतो अशी स्थिती आहे। तर त्याच्यावर पहिल्यांदा प्रायोरिटीने कारवाई करायचा सूचना दिलेला आहे। आणि आपली जी लोणी व्यंकनाथची 600 एकर जमीन आपण दिली होती, तर आतापर्यंत आयडल होती, सुधारणा आता मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्यामध्ये जमिनीसाठी, डिफेन्स क्लस्टर करता, डिफेन्स प्रोडक्शनसाठी। त्याकरता माझा प्रयत्न आहे की मग एखादी कंपनी आली, त्या एक कंपनीवाला भेटली पण त्याला 1000 एकर जमीन पाहिजे, तर त्याला म्हटली 600 एकर जमीन आहे ते तुम्ही ती घ्या। एक बाजूच्या जमीन आम्ही आढावा घेतोय, बाकीच्या जमिनी बाजू उपलब्ध होतात का? कारण काय तर मिसाईलचाही कारखाना आहे, मिसाईल निर्मितीचा, त्यामुळे रोजगार 2-1000 लोकांचा होईल, मोठी होईल। माझा प्रयत्न आहे तो। प्रथम तर मी सर्व आपल्या श्रीगोंदा नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो। या विजयासाठी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आपले ज्येष्ठ नेते, आपले सर्वांचे नेते माननीय आदरणीय बबनराव दादांनी केली आणि सर्वांना बरोबर घेऊन जाताना हा जो विजयश्री आपल्याला मिळालेला आहे, ऐतिहासिक विजयश्रीचे शिल्पकार आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय विक्रमदादा पाचपुते यांचं सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो।
विधानसभेच्या निवडणुका आता 1 वर्षापूर्वी संपल्या. मोठं यश आपण तालुक्यातून आपल्या महायुतीच्या उमेदवाराला विक्रमदादाला दिलं. आणि त्या अगोदरही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या अगोदर काही वक्त्यांनी खंत व्यक्त केली. काही अपप्रचाराला आपण बळी पडलो. फेक नॅरेटिव्ह सेट झाला. घटना बदलणार, संविधान बदलणार. पण खरं म्हणजे या भागामध्ये त्याचा फार परिणाम नव्हता. या भागामध्ये 3 गोष्टीचा परिणाम होता. एक कुकडीच्या पाण्याचा प्रश्न, दुसरा कांद्याचा प्रश्न आणि तिसरा दुधाचा प्रश्न. या तिन्ही प्रश्नाचा लोकसभेशी काही संबंध नव्हता. परंतु अपप्रचाराला आपण सगळी बळी पडलो. फेक नॅरेटिव्ह सेट झाला. आणि हाच नॅरेटिव्ह आता विधानसभेला सुद्धा आम्ही जर चालू ठेवला, जसं लोकसभेला जनता फसली त्याच पद्धतीने विधानसभेला सुद्धा जनता फसेल आणि आपल्याला मोठ्या मताधिक्याने निवडून देईल. परंतु या महाविकास आघाडीच्या नेत्यांचं स्वप्न हे पूर्णतः स्वप्नभंग झाला. आणि मोठा विजय आपले विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला या राज्यामध्ये मिळवता आला. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यानंतर 235 जागा निवडून आणणं मला वाटतं हा मोठा विश्वविक्रम हा म्हटला पाहिजे. आणि त्याचं कारण की आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी लोकसभेची चूक दुरुस्त करण्याचं ठरवलं. बाहेर पडले, घरोघर गेले, लोकांना समजावून सांगितलं. त्याचबरोबर मागच्या 2.5 वर्षामध्ये आपल्या सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत गेले. अनेक योजना सुरू झाल्यात. केंद्रातल्या योजना तर सुरू झाल्या, परंतु आपल्याला केंद्रातल्या योजनेचा विसर पडतो. तर किती प्रश्न लोकसभेचे जरी समोर होते, तर कोविड नंतर 80% जनतेला मोफत धान्याची योजना ज्यावेळी मोदी साहेबांनी सुरू केली, त्यावर जरी लोकांनी आपला शिक्कामोर्तब केला असता तरी मला वाटतं आपल्याला लोकसभेला सुद्धा मोठं मताधिक्य मिळवता आलं असतं. परंतु योजनेची अंमलबजावणी करताना लोकांपर्यंत आपण जात नाही. आणि मग त्यामुळे मधल्यामध्ये मला आठवतंय, मी बऱ्याच त्यावेळेस दौरा करताना मी आपल्या कार्यकर्त्यांना विचारायचो, मोफत धान्य जी योजना आहे ही कोणी सुरू केली? लोक अनिभिज्ञ होते. तर त्यावेळी महाविकास आघाडीचे आमदार सांगायचे आम्ही योजना सुरू केली. मी जर प्रत्येक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सांगत होतो की त्या दुकानाबाहेर आपला फोटो लावा, फ्लेक्स लावा मोदी साहेबांचा, पिशव्या शिवून घ्या, कमळाच्या पिशव्या शिवा की ज्या कमळाच्या मुळे ते 80% धान्य मोफत मिळतं. किती ठिकाण झालंय. हेच लोकांच्या पर्यंत गेलं पाहिजे. कार्यकर्त्याचं कामच हे आहे. आम्ही येणार, भाषण करणार, हे सगळं बरोबर आहे. परंतु आज आपण जर पाहिलं विधानसभेच्या निवडणुकीनिमित्तानं एका लाडक्या बहिणीची योजनेनं सगळं चित्र राज्यात बदललं. आणि लाडक्या बहिणीला दिलेल्या सन्मानाचं जो सन्मान आपल्या महायुती सरकारने दिला, माननीय देवेंद्रजींनी दिला, आमच्या लाडक्या बहिणी कर्तृत्वाला चुकल्या नाही. त्यांनी भक्कमपणे महायुती मागे आपलं पाठबळ उभं केलं म्हणून राज्यामध्ये सत्तांतर झालं. मग तुमचं सगळ्याचं अभिनंदन. आमच्याकडे उजव्या हाताला बराच घोटाळा असतो. आम्हाला बरेच डावपेच करावं लागतात. सोसायटीचे, ग्रामपंचायतीचे, याची जिरवा, त्याची जिरवा, आमची जिरली त्यामध्ये. ते आपले सोपे खेळले नाही कोणी. परंतु लाडक्या बहिणीने मनावर घेतलं की आपल्याला पहिल्यांदा सन्मान मिळाला आणि आमच्या देवाभावाने आम्हाला सन्मान दिला याची जाणीव तुम्ही. माननीय फडणवीस साहेबांनी मोफत विजेची घोषणा केली. आजही मोफत वीज आपल्याला मिळते.
मला मुद्दा सांगायचा राहून गेला, आमच्या लाडक्या बहिणीचा सुद्धा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला. निवडणूक संपली की योजना बंद होईल. योजना बंद आहे का सुरू आहे? चालू आहे का बंद आहे? काय? हा, मोठ्याने बोला, आम्ही काही पैसे काढून घेणार नाही. तू सांगा ना मोठ्या म्हणून. चालेल. परंतु तो फेक नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला, किंबहुना ती योजना मोठ्या ताकदीनं या ठिकाणी आज राज्य सरकारच्या वतीने सुरू आहे. मी मोफत विजेचा प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर मांडला, तो निर्णय आपण केला. आयुष्यमान भारत 5 लाखाचे कार्ड मोदी साहेबांनी आपल्या घरी पाठवले, कधी पाठवले? आले ना? काय तुमच्या लोकांना मला समजत नाही काय. अरे कार्ड पाठवले की नाही? हो म्हणा ना. ज्याने दिलं ते तर म्हणा कमी दिलं म्हणून. आपण कोणाच्या दरबारात बसलो आपण? संत शेख मोहम्मद महाराजांच्या पटांगणात बसलोय आपण. खरं बोललं पाहिजे. आयुष्यमान भारताची योजना मोदी साहेबांनी दिली. मान्य देवेंद्रजींनी महात्मा फुले जनआरोग्य योजना 1.5 लाखाची होती, ती आता 5 लाखाची केली. या सगळ्या योजनेचा परिणाम आज राज्यातल्या सगळ्या निवडणुकांमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण मोठं यश महायुतीला मिळालं. आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा 7 ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष आहेत, 7 ठिकाणी, आणि 2 ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष आहेत. आपला स्ट्राईक रेट एकदम चांगला होता, 12 पैकी 9. एक अपक्ष सोडला आणि 2 ठिकाणी अपक्ष लोक निवडून आले. एक 5 शिवगोल आपलाच कार्यकर्ता तिकडे लाईन आगमध्ये गेला, दुसऱ्याचा युनिफॉर्म घेतला उभं राहिला, निवडून आला विचारा त्याची मंडळी अरुण मुंडे. म्हणजे या योजनेचा परिणाम आता लोकांमध्ये दिसू लागलाय. आणि याचा एकच अर्थ की आता जनतेच्या मनामध्ये हा जो विश्वास निर्माण होतोय सरकारबद्दलचा, योजनांबद्दलचा, सरकारबद्दलचा, मग केंद्रातलं सरकार असू देत, राज्यातलं सरकार असू देत, एवढं मोठं नेतृत्व विश्वनेताच्या रूपाने आदरणीय मोदी साहेबांचं आपल्याला मिळालं, ज्यांनी आपल्याला सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास एका मंत्रावर आधारित या देशाची विकासधारा त्यांनी सुरू केली. आणि आज आत्मनिर्भर भारताच्या रूपानं आज एक जगामध्ये महासत्ता म्हणून आपल्या देशाकडे पाहिलं जातं. मी सकाळी येताना घोसपुरी त्या ठिकाणी गाव काही विकास कामांच्यासाठी जाऊन आहे. मला तेव्हा ऑपरेशन सिंदूरची आठवण झाली. त्या गावामध्ये किती सैनिक आहेत. ते एक सैनिक भवन त्या ठिकाणी आपण दिलं, त्याचं उद्घाटन मी केलं. तेव्हा लक्षात आलं की ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं आज जगासमोर जे आपल्या भारत देशानं जे आपली क्षमता दाखवली, ताकद दाखवली, त्या सगळ्या जवानांना माझा सलाम आहे. इतके उत्तम काम आपल्या सैन्य दलाने करून दाखवलं. आज त्या सैनिकांच्या प्रती ज्या भावनेनं त्या गावाने एक मोठं पुरवजार उभं केलेलं आहे. काही जवान शहीद झालेत, काही निवृत्त झालेत, परंतु ऑपरेशन सिंदूर या देशाच्या दृष्टीने एक आत्मनिर्भर भारताच्या करता आदरणीय मोदी साहेब करत असलेले जे प्रयत्न आहेत ते आपल्या समोर दिसत आहेत. मोठे उद्योग येत आहेत, देश गुंतवणुकी करतात, मोठ्या उद्योगांना आकर्षित करतोय. एकट्या महाराष्ट्रामध्ये मित्रहो 1 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आता मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये येते. 1 लाख कोटी रुपयाची मोठ्या प्रमाणात उद्योगाला चालना मिळते, देशामध्ये मिळते, राज्यामध्ये मिळते. परंतु केवळ उद्योग आणून आपल्याला गरीब माणसाला विसरून चालणार नाही. मग अनेक योजना आपल्या गरीब माणसाकरता आपल्या आल्या. मोफत वीज भेटल्याप्रमाणे मगाशी उल्लेख केला, सौर पंप आहे, वीज सौर काम आहे, घरकुल योजनेमध्ये मोठं काम चाललंय. सगळ्या आपत्तीमध्ये आपलं सरकार तुमच्या मागे उभं आहे. आपल्या एकूण जिल्ह्याला
या आपत्तीमध्ये दादा 1400 कोटी रुपये आले, 1400 कोटी रुपये दिले. एकट्या श्रीगोंदा तालुक्याला तुमच्या खात्यामध्ये 57 कोटी रुपये जमा झाले. जमा झाले का नाही? किती तुमचं नुकसान झालं? आमचे विक्रम दादा म्हणले नाही, सरसकट करा. ज्याच्या शब्दात हवा गेली त्याला पैसे मिळाले. आज अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून या संपूर्ण प्रक्रियेमध्ये राज्यातला शेतकरी मागे आमचा सरकार खंबीरपणे वहीच त्याचं होतं काय. आज मी म्हटल्याप्रमाणे उद्योग होतो, उद्योगाचा विस्तार होतोय, उद्योग आले पाहिजे. आपल्या जिल्ह्याकरता मी महसूल मंत्री असताना तरी 500 एकर जमीन शिर्डी MIDCला दिली, 600 एकर जमीन तुमची श्रीगोंदा MIDCला मोफत दिली आपण, विनामूल्य. नगरची 600 एकर जमीन दिली आपण, सध्या MIDCला लगत आहे. तर परिणाम काय झाला? आज शिर्डीच्या MIDCमध्ये 2000 कोटी रुपयाची गुंतवणूक येणारा एक संरक्षण उत्पादन कारखाना उभा राहतो. या 2000 कोटीमध्ये आज 3000 मुलांना रोजगार मिळणार आहे. काम सुरू आहे. आज ती कंपनी माझ्याकडे आली की मला पैसे आणखीन गुंतवा, आम्हाला आणखीन जमिनी पाहिजे. मी त्याला श्रीगोंदा जमीन दाखवली, बेलवाडीला जाऊन 600 एकर जमीन आहे ना, पण तरी आम्हाला 1000 जमीन पाहिजे, 1000 एकर पाहिजे. आपला जिल्हा हे संरक्षण उत्पादन करणारे खाप बनत आहे. आज रंगाटाच्या लागणाऱ्या तोफा, लागणाऱ्या दारूगोळा, लागणारे मिसाईल्स, लागणारे त्या ठिकाणी जे काही लॉन्चिंग पॅड्स, आज सुपा MIDCजवळ काही जागा आपण मागतोय. मी आता विक्रम दादाशी म्हटलं की तुम्ही तयारी करा दादा, MIDC आपण पुढच्या वेळेला चर्चा करू. 100% श्रीगोंद्याच्या बेलवंडीमध्ये उद्योग आणण्याचं काम आपण करू, ही माझी जबाबदारी आहे. त्या तरुणांच्या हाताला काम तर दिलं पाहिजे. राज्यात येणारी गुंतवणुकीला आपला कसा फायदा करून घेता येईल, त्यासाठी तुम्हाला पुढाकार घेतला पाहिजे. आम्हाला गुंतवणूकदाराला हे विश्वास दिला पाहिजे की या तालुक्यात गुंतवणूक करणं सुरक्षित आहे. तर तुमच्याकडे असे काही महाभाग आहेत त्यांच्यावर बोलायला नको, नुसते पट्टीचे बोलणार आहेत. मी अनेक लोक पाहिलेले आहेत, मला अंधारातून भेटतात काही लोक. त्या लोणी व्यंकनाथचा सुद्धा मला फार अनुभव चांगला नाही. मी सांगण्याची गरज नाही. एक नंबरचे भामटे माणसं. यांच्या स्वप्नात सुद्धा कसं येतं आपण गद्दारी करायचं. तर भयानक सांग तुम्हाला. सोडून दे मुद्दा, त्याचा देव त्याचा पहिल महाराज शेख मोहम्मद महाराज आहे त्यांचा बंदोबस्त करायला. पण मुद्दा मी सांगत होतो की या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपल्याला जिल्ह्याच्या उद्योगाला प्राधान्य दिलं पाहिजे. शेवटी तरुणांच्या हाताला काम दिल्याशिवाय पर्याय नाही मित्र. आम्ही किती भाषणं करू आणि ते प्राधान्यक्रमाने करू. आज मगाशी विक्रमदादा म्हटल्याप्रमाणे पाण्याचा प्रश्न गंभीर होता. कुकडीच्या इतिहासामध्ये पुढचे 50 वर्ष तुम्हाला पाण्याच्या प्रश्नासाठी काळजी करायची गरज नाही. तो आपण प्रश्नात हातात घेतलेला. कुकडीच्या कालव्याच्या संपूर्ण राष्ट्रीयकरणासाठी आपण 400 कोटी रुपये ह्या वर्षी एका वर्षात 400 कोटी रुपये दिले. काम चालू आहे 400 कोटी. आणि तुमच्या मग श्रीगोंद्याकरता 132, DYचे 12, 13 व 14 तुमचं आहे सगळं. ते सुद्धा पुढच्या 6 महिन्यात आम्ही काम पूर्ण करतो. आज संपूर्ण कुकडीचं जे आम्ही त्यासाठी पुढं चाऱ्याचा बंदिस्त काही करतो आम्ही. साधारण 1200-1000 कोटी रुपये त्याला लागतील. परंतु पूर्वी कोकडी काला सुटल्यानंतर तुमच्यापर्यंत पाणी यायला 10 दिवस लागत असतील, 12 दिवस लागत असतील. आता 5 दिवसात पाणी. आणि तुम्हाला मी खात्री सांगतो की तुमच्या तालुक्याला जे कधी तुम्ही भविष्यात पाहिलं नाही इतकं पाणी द्यायची जबाबदारी आता मी घेतली. इतकं पाणी तुम्हाला देणार आहे. चिंता करू नका. त्या पाणी द्यायची क्षमता ही फक्त देवेंद्रजीमध्ये आहे.
कारण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात त्यांनी जे विडा उचललेला आहे आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील असतील, आदरणीय गणपतराव देशमुख असतील, यांनी जो सुरू केलेला प्रयत्न होता, मला मुख्यमंत्र्यांनी बोलवून सांगितलं की तुमच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम मी तुमच्यावरती जबाबदारी देतो, हे मला स्वतः मुख्यमंत्री बोलून सांगितलं. म्हणून या ठिकाणी तुमच्या कालव्यांचं काम असेल त्याला तर 450 कोटी आपण दिलेत. घोड प्रकल्पाचे कार्यदुरुस्तीला दादा यावर्षी आता गेल्या महिन्यात 76 कोटी रुपये आपण मंजूर केले, तो काल आपण दुरुस्त करतो. आणि तुमची जे या साखळे योजनेसंदर्भात जी मी सकाळी काही गावामध्ये सांगितलं, योजना होणे नव्हती. मी शेख मोहम्मद महाराजांची साक्षी सांगतो, मी जर जलसंबंधामध्ये झालो नसतो, साखळी होणे नाही. त्यांचा आशीर्वाद होता. सगळ्या मंजुऱ्या मिळवल्यात, राज्यपालांची अंतिम मंजुरी मिळाली. माझी कल्पना आहे पुढच्या 1 महिन्यामध्ये आपण त्या योजनेचं भूमिपूजन करणार आहोत. 1200 कोटी रुपये मंजूर केला. 1200 कोटी रुपये. दुष्काळ किती मी सगळे त्या भागातून आलो, भोजपुरी त्या भागातून आलो. कोणत्या गावात पाहिजे? सरवळ कसा, खडकी, दुष्काळी भाग आहे सगळा. त्या ठिकाणी आपण त्याला ती कामाला सुरुवात करू आपण. म्हणून हे काम करताना एकच आमच्या मनामध्ये भूमिका आहे की ज्या ज्या विश्वासानं जनतेनं महायुती सरकार मागे राहायचा निर्णय केला, त्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार आहोत. आज मला चांगलं आहे, मला आनंद होतो आज मित्र की ही निवडणूक आपण जी श्रीगोंदाकरांनी जिंकली. मी तमाम भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. एकजुटीने तुम्ही निवडणूक लढवली, विक्रमदादा बाकी उभा राहिला, त्याचं मिळाली यश आहे. आज शहरं उभारत आहेत, शहरं वाढत आहेत, चेहरामोहरा बदलतोय. जेवढी माणसं खेड्यात राहतात, महाराष्ट्राच्या 13 कोटी लोकसंख्येमध्ये 6.5 कोटी लोक शहरात राहतात आणि 6 कोटी लोक खेड्यात राहतात. म्हणजे शहरं किती विस्तारित चाललेली आहे, किती बदलत चाललेली आहे. शहराचा विकास शहरामोहरा बदलावता गेला. व्यापार आहे, व्यवसाय आहे, उद्योग आहे. इथला असणारी सांडपाणी प्रक्रियापासून, स्वच्छतेपासून अनेक गोष्टी करायच्या आहेत. मी विक्रम दादांना सांगणार, तुम्ही चिंता करू नका दादा. मी सहज मगाशी निघालो, म्हटली नदी कोणती, बराच गाळ त्यामध्ये पाणी साचलं होतं. सरस्वती नदी म्हटलं. आमच्या अधिकाऱ्याने विचारलं नदी कोणाकडे, आपल्याकडे म्हटलं. पूर्ण नदीचं सौंदर्यीकरण आपण करून टाकू. त्याचा रुंदीकरण असेल, खोलीकरण असेल, प्रमाणात करून ते संध्याकाळी लोक फिरायला गेले पाहिजे, आमच्या भगिनी फिरायला गेले पाहिजे. आणि ते माझ्या खात्याकडे असल्यामुळे मला चिंता नाही. 100% पैसे होतील. तुम्ही आता मी त्याला पैशाची चिंता करू नका तुम्ही. एक चांगलं सुंदर असं श्रीगोंदा शहर बसवण्याचं काम आपण करायला निघालेलं आहे. आणि आमच्या खेतमाळी स्थायी आता महिला नगर अध्यक्ष आहे, त्याचा मला खमक्या वाटल्या थोड्याशा. पहिलं जरी भाषण केलं असलं तरी बऱ्यापैकी त्यांनी आपलं झलक दाखवली. त्यांनी आमच्या खेतमाळी स्थायी असतील, त्यांचे सगळे नगरसेवक आहेत, आमच्या भगिनी आहेत. मला त्यांना खरं मनापासून शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की एक उत्तम नेतृत्व, एक प्रदीर्घ नेतृत्व आपल्या आपले आदरणीय आमचे नेते बबनराव दादांच्या रूपानं. आज जरी ते आजारी असले परंतु तरी मला वाटतं विक्रम दादांना सांगता आला नाही काही गोष्टी, ते त्यांनी भाषणात सांगितलं की हे रस्ते झाले, ते रस्ते झाले. शेवटी हा ज्येष्ठतेचा अनुभव लक्षात घ्या असतो. मला एक गोष्ट आठवली. एका मुलाचं लग्न होत असतं आणि ते लग्न होत नाही, तर मग काय केलं पाहिजे? मुलीचं लग्न होत नाही, मग त्या मुलीचं लग्न होत नाही, पाहुणे पाहायला येतात, काय करायचं? मग शेवटी ठरतं की लग्नाच्या वेळी लग्नामध्ये कोणी म्हातारा माणूस चालणार नाही. वरणामध्ये कोणी म्हातारा माणूस आले वरण मुलीच्या घरी. आता आल्यानंतर मग पण एक म्हातारा माणूस फार पक्का होता, कोणी मला जायचंच नाही कुठल्या परिस्थितीत. त्याने एक जर म्हातारा माणूस दिसला तर लग्न मोडलं जाईल. पण तो म्हातारा ऐकायला तो पेटीत बसून आला. आता तिथे लग्नाच्या दिवशी एक आठ घालते नवरदेवचे लोक.
की जी नदी जी वाहते त्या नदीमधून तुम्ही आम्हाला दूध काढून द्या, दूध काढून दाखवलं पाहिजे तर हे लग्न लागेल. काय नदीमधून दूध व्हायला पाहिजे तर आमचं लग्न होईल. आता पोरांना प्रश्न पडतो काय करावं, तर त्याच्या लक्षात येतं आपल्या म्हातारा माणूस बरोबर आलेला जातात म्हाताऱ्याकडे, तर विचारतात, ते त्याला सल्ला देतात, मग ते परत येतात पोरं, ते काय सल्ला देतात म्हातारा त्यांना, तुम्ही पाणी काढून बाजूला करा, आम्ही दूध दूध व्हायचं आम्ही दाखवून देतो. तेव्हा त्या लक्षात अरे नक्की याचं काम नाही, पोराचं काम नाही, म्हातारा कुठं असला पाहिजे याच्याबरोबर. तसे आता बबनरावचं त्यांचं आदरणीय दादांचं आहे शेवटी हे हा अनुभव वाया जाणार नाही. तुम्हाला सांगतो हा आशीर्वाद फार मोठा आहे मित्र, तुम्हाला सांगतो मी. आणि त्यांच्या आशीर्वादानं आज आमचे विक्रमदादा काम करत आहेत, तरुण आहेत, त्यांना उत्तम, त्यांना मोठं पुढं आयुष्य पडलं. आता आमच्या 8 वेळा आमदारकी झाल्यात. आता या तरुण मुलं पुढे येतात, त्यांच्या मागे उभं राहायचीच भूमिका आमची आहे. आणि सरकारने दिलेली ती मला संधी आहे विक्रम पाचपुते साहेब, दादा तुम्हाला सांगतो मी, झोकून काम करा. सरकारची सगळी ताकद तुमच्याकडे आम्ही हक्कभूमी घेऊन काळजी करू. त्या शहराचा तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा आपण संकल्प केलेला आहे की आता तुमची जबाबदारी नाही, ही जबाबदारी आता पालकमंत्री माझी आहे. या राज्याला लाभलेलं एक खमकर नेतृत्व आहे आदरणीय देवेंद्रजींच्या रूपानं, ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आणि या निवडणुकीत जे जे आश्वासन आपण लोकांना दिलेली आहे, शहराच्या असतील, तालुक्याच्या पाण्याच्या प्रश्नाच्या असतील, त्यासाठी ती सोडवण्याकरता आमची 100% साथ पडलेली राहील. मनापासून आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो, आपल्या सगळ्या नगरसेवकांना शुभेच्छा व्यक्त करतो, उपस्थित सगळ्या जनतेला शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमदारकी झाल्यानंतर, विधानसभा पार पडल्यानंतर ही पहिली निवडणूक होती. लोकसभेचा आलेला अनुभव आणि त्यानंतर आम्ही त्या अनुभवातनं काही सुधारणा केल्या होत्या आणि तरीसुद्धा श्रीगोंदा शहरामध्ये आपण तसं कमीच होतो. म्हणजे कालच्या विधानसभेला मला पडलेली मतं आणि सुनीताताईंना पडलेली मतं यात बराच फरक आहे. म्हणजे तसा सुजयदादांच्या मतानंतर विधानसभेमध्ये जवळजवळ 25% मतं वाढली होती. त्याच धर्तीवरती श्रीगोंदा शहरामध्ये सुद्धा विधानसभेमध्ये मला पडलेली मतं आणि ताईंना पडलेली मतं ही पण जवळजवळ 25-30% मतांनी वाढ झालेली आहे. याबद्दल खरं तर श्रीगोंद्याकरांचे आपण विशेष आभार मानले पाहिजे. कारण काही गोष्टी अनुभवातनं शिकायला मिळतात आणि काही गोष्टींचा अनुभव येणं सुद्धा गरजेचं असतं. आम्ही जे काही निवडणुकीपूर्वी, निवडणुकीच्या दरम्यान जी काही समीकरणं केली होती आणि याला प्रभावित होऊन आज मुस्लिम समाजाचे असतील, आमच्या वाणी समाजाचे अनेक प्रवेश या शहरातले पार पडलेले आहेत. निवडणूक प्रक्रियेमध्ये सुद्धा अनेकांनी आपल्या वरती विश्वास ठेवून उद्याच्या या श्रीगोंद्याच्या विकासासाठी अनेकांनी संधी दिली. अनेक प्रवेश निवडणूक प्रक्रियेत सुद्धा झाले होते. हे प्रवेश अतिशय महत्त्वाचे झाले आणि नक्कीच त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये श्रीगोंदा शहराला झाल्याशिवाय राहणार नाही. साहेब, स्वप्न पाहणं, एखाद्या वेळेचं स्वप्न पाहायचं ठरवलं तर स्वप्न पाहण्यासाठी सामर्थ्य लागतं. पण हे सामर्थ्य जरी असेल पण स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्याला कोणाची तरी मदतीची गरज लागते. आणि जर आपण जशी भूतकाळामध्ये मदत केली आणि सध्या सुद्धा आम्हाला जी काही मदत करतात, अशी जर पुढचे 4 वर्ष जर मदत ह्या श्रीगोंदा तालुक्याला केली तर मी खात्रीशीर सांगतो की जी काही खंत आम्हा सर्व श्रीगोंदाकरांच्या मनामध्ये लोकसभेची आहे ती येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच पुसून काढू, ही ग्वाही तुम्हाला या सर्वांच्या साक्षीने देतो. श्रीगोंदा तालुक्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा कायम श्रीगोंद्याकरांना संघर्ष करायला लागला, तो म्हणजे पाणी प्रश्न. दुर्दैवाने आतापर्यंत श्रीगोंद्याला पाण्यासाठी पुणेकरांबरोबर झटावं लागत होतं. पण साहेब, आपल्या रूपाने ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि खाते वाटप झालं त्यावेळेस सगळ्यात जास्त आनंद आम्हाला झाला होता. कारण जनसंपदा खातं आपल्याकडे आलं आणि आम्हाला एक खात्री वाटली की जो श्रीगोंद्याच्या दृष्टिकोनातनं नुसता श्रीगोंदाच नाही तर आपला नगर तालुका जो आहे, ह्या श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एक कुकडीचा, त्यानंतर घोड आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे साखळीचा प्रश्न या मतदारसंघासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि आपण मंत्री झाल्यानंतर
जो साखळीचा प्रश्न जो अनेक वर्षापासून रखडला होता, त्याच्यासाठी जवळजवळ 1200 कोटीची आपण सुप्रमा मंजूर सुद्धा केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर त्याचं टेंडर प्रक्रिया होऊन ती सुद्धा पार पडेल. आता फक्त एकच विनंती राहिलेली आहे, ती म्हणजे डिंबे माणिकडो बोगदा. म्हणजे साहेब तसं पाहिलं तर डिंबे माणिकडो बोगदा हा काही फक्त माणिकडो धरण भरण्यासाठी नको आहे, तर कुकडीवरती जो काही अन्याय होतो हा अन्याय संपवण्यासाठी या बोगद्याची अतिशय गरज आहे. म्हणजे कुकडी प्रकल्पाला डिंब्यामधनं 6.25 TMC पाणी मिळणं हे अपेक्षित आहे. पण दुर्दैवाने जर आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर अवघं 4 TMC पर्यंत पाणी हे आम्हाला मिळालंय. 4.25 ते 4 TMC पाणी हे डिंब्यातनं मिळतं. त्यामुळे आपल्याला बोगदा होणं अतिशय गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे साहेब की जर बोगदा व्हायचा असेल तर तो फक्त आणि फक्त नगरच्याच सुपुत्राकडनं होऊ शकतो आणि तो आपल्या मार्फत होऊ शकतो याची खात्री आम्हा सर्वांना आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण त्याचा पाठपुरावा करून नक्कीच तो बोगदा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. आज आपण श्रीगोंदा शहरामध्ये जे क्रीडा संकुलाचं भूमिपूजन केलं, हा श्रीगोंद्याच्या दृष्टिकोनातून श्रीगोंद्याच्या वैभवामध्ये भर टाकणारी खूप मोठी गोष्ट असणार आहे. कारण 8.5 कोटी रुपये एखाद्या क्रीडांगणासाठी मंजूर होणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. त्यामुळे आम्ही अनेक दादांच्या माध्यमातून ज्यावेळेस दादा आमदार होते त्यांच्या काळामध्ये हा निधी मंजूर झाला होता. तो वेगवेगळ्या हेड्समधनं आम्ही तो निधी तिथे वर्ग केला आणि आज एकत्रित 8.5 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी मोठं एक वास्तू उभी राहणार आहे. आणि त्याचा योग असा आहे की त्याची सुरुवात आपल्या हस्ते झालेली आहे. नक्कीच आपल्या सूचना ज्या काही आज आपण केल्या त्या सूचनाचं आम्ही पालन करून ते क्रीडांगण डेव्हलप करत असताना मग तिथे एखादी जर चांगली प्रायव्हेट एजन्सी जरी द्यायची वेळ आली तर त्यांच्याकडनं आम्ही ते डिझाईन करून घेऊ. म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला दाखवेल, कारण मी आज ज्यावेळेस आम्ही रेस्ट हाऊस पाहत होतो त्यावेळेस जो काही बारकावे आपण सांगितले, म्हणजे अनेकदा आम्ही पाहतो की काम करत असताना कधी कधी सल्लेही अतिशय महत्त्वाचे असतात. जे छोटे सल्ले आपण दिले म्हणजे ते अधिकाऱ्यांच्याही लक्षात आले नव्हते. त्यामुळे मी अधिकाऱ्यांच्या सहित एकदा आमचा प्लॅन जो काही रेडी झालाय तो आपली वेळ घेऊन येईल आणि आपल्याला दाखवेल. एकदा आपण नजरेखालनं घाला, त्यात काही सूचना असतील तर त्या आपण हक्काने करा. कारण तुमच्या सूचना तुमच्या अनुभवाची या श्रीगोंदा शहरालाच नव्हे तर या संपूर्ण मतदारसंघाला गरज आहे. जर आपल्या अनुभवाची जोड आम्हाला मिळाली, आपल्या या साथीची जोड मिळाली तर मी खात्रीशीर सांगतो की श्रीगोंदा तालुका हा थांबणार नाही, श्रीगोंदा मतदारसंघ हा थांबणार नाही. कारण श्रीगोंदा ज्या पद्धतीने विकासाचा वेग सुरू आहे, श्रीगोंदा शहरामध्ये जवळजवळ 4 रस्ते कॉन्क्रिटीकरण सुरू आहे. म्हणजे बेलवंडीवरनं म्हणजे साधारण शिरूरवरनं येणारा बेलवंडी मार्गे जो रस्ता आहे याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम साहेब चालू आहे. त्याचबरोबर पेडगाववरनं श्रीगोंद्याला येणाऱ्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे. श्रीगोंद्यावरनं कोळगावला जाणाऱ्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे आणि श्रीगोंद्यावरनं मांडवगणला जाणाऱ्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे. साहेब ज्यावेळेस काष्टी मार्गे जामखेडला जाणारा जो रस्ता आहे काष्टी श्रीगोंदा जामखेड, ह्या रस्त्याचं ज्यावेळेस कॉन्क्रिटीकरणाचं काम झालं, एक रस्ता कॉन्क्रिटीकरण झाला, श्रीगोंद्याचं चित्र बदललं, श्रीगोंद्याचा चेहरामोहरा बदलायला सुरुवात झाला. ज्यावेळेस एक रस्त्यात बदलल्यानंतर एक रस्ता कॉन्क्रिटीकरण झाला तर हे चित्र होतं. तेव्हा भविष्यामध्ये 4 नवीन रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झाले तर श्रीगोंद्याचं चित्र हे नक्कीच बदलल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे श्रीगोंद्याला योग्य दिशेची गरज आहे. तसं मगाशी अध्यक्षांनी उल्लेख केला, ही निवडणूक अतिशय जिकरीची होती आणि याच्यामध्ये ज्या वेळेस अध्यक्षपदाचं आरक्षण निघालं होतं हे सर्वसाधारण होतं. म्हणजे सर्वसाधारण जागेवरती ज्यावेळेस आरक्षण निघतं त्यावेळेस सर्वसाधारण जागेवरती बहुतांश ठिकाणी पुरुष उमेदवार असतात. साहेब मला सांगायला अभिमान वाटतो की आम्ही जवळजवळ 14 महिला उमेदवार दिले होत्या. काही ठिकाणी पुरुषाच्या जागेवर सुद्धा महिला उमेदवार दिल्या होत्या, ज्याच्यामध्ये अध्यक्ष पदाचीही उमेदवार महिला दिल्या होत्या. आणि आमचा 7 नंबरचा प्रभाग होता त्याच्यामध्ये सुद्धा जनरल जागेवरती आम्ही महिला उमेदवार दिल्या होत्या आणि जनतेने आमच्यावरती विश्वास टाकला. आणि या दोन्ही जागेवरती आणि अध्यक्षपदाची तशी पाहिली तर ही जनरल जागा असताना सुद्धा म्हणजे आम्ही ओबीसी महिलेला संधी दिली आणि जनतेने विश्वास टाकून ताईंना काम करण्याची संधी दिलेली आहे. पण आता निवडणुकीच्या आधी आम्ही राजकारण समजू शकतो. हे अनेकदा पाहतो आपण वेगवेगळ्या अफवा पसरल्या जातात, वेगवेगळे विषप्रयोग होत असतात, ते निवडणुकीच्या आधी होत असतात. पण साहेब ह्या मतदारसंघामध्ये या शहरामध्ये निवडणूक संपल्यानंतर विषप्रयोग सुरू झालेले आहेत. म्हणजे आम्ही जो जातीवाद मिटवायचा प्रयत्न करतोय तो अनेकांच्या माध्यमातून कुठे ना कुठे विषाची पेरणी सुरू आहे. मी अशा सर्वांना खात्री देतो की तुम्ही निश्चिंत राहा.
या मतदारसंघामध्ये कालही दादांच्या नेतृत्वामध्ये कधी जातीवाद झाला नव्हता, भविष्यातही कोणताही जातीवाद होणार नाही हे आपण आश्वस्त राहा. उगाच आपलं त्या ठिकाणी रक्त आटून घेण्याचा प्रयत्न करू नका, कारण आपल्याला पुढे जायचं आणि कुठेतरी राजकारणाच्या पलीकडे विचार केला पाहिजे. कायम मनामध्ये श्रीगोंद्यामध्ये पाहिलं तर इतका काही लोकांकडे वेळ आहे की ज्या वेळेस संधी मिळेल त्यावेळेस तिथे विष प्रयोग करणार, कुठेतरी मनामध्ये लोकांच्या काहीतरी शंका निर्माण करणार, लोकांच्या मनामध्ये पेरणी करणार. साहेब, आज आपण ज्यावेळेस आपल्याकडे वेळ मागितली, मी खरं तर या ठिकाणी सांगू इच्छितो, मी साहेबांना म्हटलं की साहेब आपली एक दिवस वेळ द्या, आम्हाला नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांना घेऊन आपल्या भेटीला यायचं आहे. ते म्हणले मी तुम्हाला वेळ देईन, पण वेळ देत असताना तुम्ही माझ्याकडे भेटीला यायचं नाही तर मी श्रीगोंदा शहरामध्ये येऊन त्यांचा नागरी सत्कार करेल. ते इतकं मोठं मन आपण दाखवलं, त्याबद्दल साहेब आपले खरं तर आभार मानतो. येणाऱ्या काळामध्ये आपली आम्हाला वेळोवेळी गरज लागणार आहे. हे आजचं नवल असं आहे की पालकमंत्री येतात आणि थोडा नाही तर जवळजवळ आपल्यासाठी 8 तासापेक्षा जास्त वेळ या मतदारसंघासाठी देतात. ते दुपारी आले, आता 7 वाजून गेलेले आहेत. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतलेली आहे आणि त्या आढावा बैठकीमध्ये इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा बारकावे जे त्यांनी पाहिलेत याचा नक्कीच फायदा या मतदारसंघाला झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मी साहेब जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला ऐकण्यासाठी सर्व मंडळी आलेले आहे. ज्यावेळेस आम्ही कुकडी कॉलनीची पाहणी करून माऊलीकडे येत होतो, त्या येत असताना साहेबांनी डावीकडे पाहिलं. हे म्हणले ही कोणती नदी? म्हणलं सरस्वती नदी आहे. म्हणलं ही खूप खराब झालेली आहे. म्हणलं साहेब आम्ही यासाठी निधी घेण्यासाठी खूप प्रयत्न करतोय. ते माऊलीवरती आले आणि आल्यानंतर त्यांनी पहिला प्रश्न त्यांच्या अधिकाऱ्यांना विचारला असेल संपदाच्या की ही सरस्वती नदी आपल्या अत्तरीत येते का? तर त्या अधिकारी म्हणले आपल्या अत्तरीत येते. तर त्यांनी लगेच तात्काळ इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना आणि आपल्या सीओ मॅडमला सांगितलं की तुम्ही तात्काळ प्रस्ताव करा, या नदीचं सुशोभीकरणासाठी मी इरिगेशनच्या माध्यमातून निधी देतो. त्यामुळे अनेकदा आपण पाहतो की पदपर्श सुद्धा महत्वाचे असतात. म्हणजे मोठा माणूस आल्यानंतर त्याच्या सहवासाने त्या भूमीला नक्कीच काहीतरी मिळाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आज नामदार साहेब आले, त्यांच्या माध्यमातून या शहराला एक कुठेतरी आशावाद आणि भविष्यामध्ये निधी मिळेल अशी खात्री या ठिकाणी व्यक्त करतो. आलेल्या सर्वांचे आपले सहर्ष या ठिकाणी स्वागत करतो. आणि लोकक्रांती न्यूज करिता व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर मचे, श्रीगोंदा.